आज आपण पाहणार आहोत ओम्स लॉ. तर ओम्स लॉ काय सांगते हे आपण एक बेसिकली एका उदाहरणाच्या माध्यमातून पाहू. ओम्स लॉ म्हणजे काय? करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स या तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे ओम्स लॉ. ओम्स लॉ काय केलेलं आहे? गॉर्ग सायमन यानं 1827 मध्ये ओम्स लॉ डिस्कवर केला. तर ओम्स लॉ नेमकं काय? व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स या तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे. नेमकं व्होल्टेज कशाला म्हणायचं? व्होल्टेज म्हणजे इलेक्ट्रिकल प्रेशर, करंट काय? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि रेजिस्टन्स काय? द अपोजिशन ऑफ टू फ्लो ऑफ करंट. या तीन गोष्टी दिलेल्या आहेत. जर समजा सपोज आता आपण एक ट्रायंगल दिलेला आहे, याच्या माध्यमातून आपण इझिली एक लक्षात ठेवू शकतो. व्होल्टेज जर काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? पहिल्यांदा करंट आणि रेजिस्टन्स याचा गुणाकार केला तेव्हा काय होईल? आपल्याला व्होल्टेज भेटून जाईल. जर समजा एखाद्या सर्किटमध्ये आपल्याला व्होल्टेज आणि रेजिस्टन्स दिलेला आहे पण करंट काढायचा असेल, किंवा व्होल्टेज आणि करंट दिलेला आहे आपल्याला रेजिस्टन्स काढायचा असेल, या ट्रायंगलच्या फॉर्म्युल्यानुसार आपण काढू शकतो. आता व्होल्टेज एक बेसिक फॉर्म्युला काय? I इंटू आर. म्हणजे काय? व्होल्टेज बरोबर करंट गुणिले रेजिस्टन्स. आणि जर आपल्याला करंट काढायचा असेल तर आपण काय करणार आहे? व्होल्टेज भागिले रेजिस्टन्स. आणि जर आपल्याला रेजिस्टन्स काढायचं असेल तर आपण काय करणार आहे? व्होल्टेज भागिले करंट. आता आपण हे सरळ साध्या आणि सोप्या भाषेत एका उदाहरणाच्या माध्यमातून पाहू. आपल्याकडे एक सर्किट दिलेलं आहे. त्या सर्किटमध्ये काय दिलेलं आहे? 15 व्होल्टचा त्या ठिकाणी एक बॅटरी सप्लाय लावलेला आहे आणि रेजिस्टन्स दोन दिलेले आहेत. पहिला रेजिस्टन्स दिलेला आहे 15 ओम्सचा आणि दुसरा रेजिस्टन्स दिलेला आहे 100 ओम्सचा. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला काढायचं आहे करंट. पण करंट काढत असताना इथं काय झालेलं आहे? रेजिस्टन्स पहिला आणि दुसरा रेजिस्टन्स दिलेला आहे. त्याच्यामुळे दोन रेजिस्टन्स असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा टोटल रेजिस्टन्स काढावं लागेल. जर टोटल रेजिस्टन्स काढायचा असला तर एक बेसिक फॉर्म्युला आहे त्याचा. पहिला रेजिस्टन्स गुणिले दुसरा रेजिस्टन्स प्लस पहिला रेजिस्टन्स प्लस दुसरा रेजिस्टन्स. मग काय करू? दोन रेजिस्टन्स असल्यामुळे आपण शॉर्टकट आपण त्या फॉर्म्युल्यात त्याच्या किमती टाकून देऊ. मग काय येईल आपलं? टोटल रेजिस्टन्स बरोबर 50 व्होल्ट 50 ओम्स आणि 100 ओम्स डिवायडेड बाय 15 ओम प्लस 100 ओम्स. जर आपण त्याच्या या किमती या फॉर्म्युल्यात जर टाकलं तर आपल्याला टोटल रेजिस्टन्स किती भेटणार आहे? RT इक्वल्स टू 33.33. मग आता काय झालेलं आहे? आपल्याला टोटल रेजिस्टन्स भेटलेला आहे, आपल्याकडे व्होल्टेज पण आहे, पण आपल्याला काढायचं काय? करंट काढायचं आहे. जर आपल्याला करंट काढायचा असेल तर आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला काय आहे? करंट बरोबर व्होल्टेज भागिले रेजिस्टन्स. मग काय करायचं आहे? आपल्याकडे व्होल्टेज किती आहे? 15 व्होल्ट आणि रेजिस्टन्स किती काढलेला आहे आपण? टोटल 33.33. मग बरोबर आपण त्या फॉर्म्युल्यात जर किमती टाकल्या तर आपल्या करंटची व्हॅल्यू काय भेटणार आहे? 0.450 अँपियर. करंट हा हमेशा कशात मोजते? अँपियरमध्ये. त्याच्यामुळे याची किंमत काय येणार आहे? करंट बरोबर 0.45 अँपियर.